विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, माननीय पाटील चिखलीकर साहेब, माननीय बाबासाहेब पाटील, सुनीलरावजी तटकरे साहेब, पोलीस अध्यक्ष यांच्यासोबत सर्व मान्यवरांचं या ठिकाणी या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, सन्माननीय नवाबजी मलिक साहेब, आमचे नेते सन्माननीय पाटील चिखलीकर साहेब, या पक्ष सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या नांदेड जिल्ह्याचे नेते लोकनेते आदरणीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर यांचं मी नाव सुचवतो। मी सन्माननीय चिखलीकर साहेबांना आपण स्थानाकडनं यासाठी अनुमोदन देतो। आपल्या या ठिकाणी सन्माननीय नेतेगणाचं आगमन झालेलं आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा या ठिकाणी अध्यक्षाचा अगोदर सत्कार करावा लागतो म्हणून नाही ना? ओके, अध्यक्षाच्या परवानगीनं मी या ठिकाणी सन्माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार करण्यासाठी गोरठेकर परिवाराला विनंती करतो। कैलासराव गोरठेकर परिवाराला विनंती करतो, आपण सन्माननीय दादांचा या ठिकाणी सत्कार करावा।
यांचा सत्कार अनुराधाताई खांडे यांनी करावा. जोगदंडताई, आपणास विनंती आहे की आपण आपला सत्कार स्वीकारावा. इकडे हलवाय झाले तिकडे हलवाय. या ठिकाणी सचिन नाईक, माहूर किनवट विधानसभा मतदारसंघातून आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपणास विनंती आहे आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारावा. मी सन्माननीय बालाजी पाटील ठगे आणि गणेशरावजी गाडे यांना विनंती करतो, आपण सचिनराव नाईक यांचा सत्कार करावा. माहूर विधानसभा मतदारसंघाचे, किनवट माहूर विधानसभा मतदारसंघ. निखिल ठाकूर या ठिकाणी आहेत, युवकचे प्रदेश पदाधिकारी, यांचा सत्कार बट्टेवाडनी करावा. बंडू, सत्कार करा. नानवटे सर आहेत का? नानवटे सर, सन्माननीय नानवटे सर. मी या ठिकाणी सामूहिक सत्कार काही मंडळी करणार आहेत. स्वप्नील इंगळे साहेब आलेले आहेत. स्वप्नील इंगळे साहेबांचा सत्कार राजू ढगेंनी करावा. या ठिकाणी व्यापारी संघटनेच्या वतीनं, मार्केट कमिटीच्या वतीनं सगळ्यांना विनंती, अवघ्या 2 मिनिटात आपण सत्कार करावा. सर्वात प्रथम पक्षाचे पदाधिकारी राजू पाटील ढगे, गणेश अण्णामुवार, खुशाल पाटील. व्यापारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी दादांचा सत्कार करावा. कृपा करून लवकर पक्षाचे पदाधिकारी. ओके, तालुका पदाधिकारी 2 मिनिट. तालुका पदाधिकारी साहेब, आपलं या ठिकाणी तालुक्याच्या वतीनं दादांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. मागे सरका.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नवाब मलिक साहेब, आमचे पितृतुल्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर साहेब, माजी आमदार मोहनरावजी हंबर्टे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रावणगावकर साहेब, प्रदेशचे सरचिटणीस दिलीपराव धर्माधिकारी साहेब, व्यासपीठावरील राम पाटील बन्नाळीकर साहेब, जिल्हा परिषदचे माजी सदस्य दत्तूजी रेड्डी साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य आनंदरावजी येलमगोटे साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य बालाजी जाधव साहेब, आमचे मोठे बंधू वैभवजी कुलकर्णी साहेब, उमरीचे माजी नगराध्यक्ष प्रवीण भाऊ सारडा, रफिक शेख, गोविंदरावजी करगिलीकर साहेब, वंगलवार सावकार, आमचे मोठे काका भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, शिवराजजी करकेलीकर, गणेशजी गाडेसर, मोहन पाटील हास्यकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असलेले जनसमूह, धर्माबाद, उमरी, भोकर, नायगाव मधून आलेले सर्व मायबाप जनता, आज गोरठेकर घराण्याचाच नाही तर गोरठेकर घराण्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचाच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये प्रवेश केलेला आहे. दादा, ही संतांची भूमी आहे. शिर्डीचे साईबाबा यांचे शिष्य दासगुरू महाराज हे गोरठामध्ये वास्तव्य होते. उमरी बाबा महाराज सातारकर बाबा महाराजांची आहे आणि ही भूमी मराठवाडा मुक्ती संग्रामाला यशस्वी करण्यासाठी जे बलिदान दिलं त्या सर्व महाथोर पुरुषांची आहे. म्हणून मी आज या भूमीमध्ये तुमच्या देखत तुमच्या साक्षीनं आज आम्ही सगळेजण प्रवेश घेत आहोत. दादा, कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर प्रेम करणारी ही जनता आहे आणि बाबासाहेबांचे विचार सगळ्या जनतेला माहित होते की बाबासाहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं. कारण की त्यांच्या सोबत त्यांचा वर्धा हस्त म्हणजे सगळ्यांनी सांगत असताना मी सांगतोय की बाबासाहेबांवर प्रेम करत असताना वसंतदादांचा खूप मोठा हात त्यांच्यावर होता. कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांवर प्रेम करणारी ही जनता आणि त्यांच्यावर आशीर्वाद देणारे आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, आज मी असेल कैलास असेल दादा या व्यासपीठावरून सांगतोय की या जनतेच्या पुढे आपण आशीर्वाद दिला पाहिजे आणि तुम्ही लढ म्हणलं पाहिजे. आम्ही लढायला तयार आहोत. आज सांगत असताना एवढंच सांगेल दादा की इथली जनता एवढीच या मंडपात आहे तेवढीच त्याच्या बाहेर आहे आणि युवकांचं तुम्ही प्रेरणास्थान आहेत. दादा, काल पाऊस पडला, या पावसामध्येही युवकांनी 3:30 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत या मंडपात काम केलेले आहे. ही कधीही तुमच्यासाठी अहोरात्र प्रेम करणार आहेत. दादा, मी उमरी, धर्माबाद, भोकर, नायगाववाल्यांना वेगळं काही सांगायचं नाही, कारण की या स्पीडावर तुम्ही अनेकदा इथून तुम्ही संबोधित केलेला आहे, या व्यासपीठावर तुम्ही बोललेला आहे. मी घर वापसी झालेली आहे. मी कुठेही गेलो नव्हतो दादा, तुम्हाला सोडून आणि कुठेही जाणार नाही याची गवाही या व्यासपीठावरून देतोय. आज सांगत असताना एवढं सांगेल की बापूसाहेब देशमुख गोरठेकर गेल्यानंतर की आमच्या दोघांना किंवा आमच्या गोरठेकर परिवारांना वाटलं
की वडिलांच्या डोक्यावरून छत्रछाया गेली त्यावेळेस आम्हाला वाटत होतं की आमचं काय होईल, आम्हाला कोण बघेल की नाही, राजकारणात आम्ही टिकल की नाही, ही भूमिका आमच्या सर्वांची होती. पण इथली पूर्ण बसलेली मायबाप जनता एक हात गेल्यानंतर अनेक हात या कैलास गोरठेकर आणि शिरीष गोरठेकरांवर ठेवला, म्हणूनच आम्ही इथं टिकून आहोत. आज दादा सांगत असताना अनेक गोष्टी आहेत की तुम्हाला माहिती आहे की बापूसाहेबांचा स्वभाव आणि बापूसाहेबांची शैली काम करण्याची ही तुमच्या काळातच तुमच्या पेरलीने झालेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच या विधानसभेमध्ये पाठवणारी इथली जनता मायबाप आहे. म्हणून 5 वर्षाच्या कालावधीमध्ये बापूसाहेबांनी जे काही कार्य केलं असेल ते तुमच्या साक्षीने गेलं, तुमच्या आशीर्वादाने केलं आणि या विधानसभेमध्ये 5 वर्ष करण्याची संधी बापूसाहेबांना दिली. त्याच्यानंतर सत्ता आली नाही साहेब, पण एक सत्ता कधी आली नसली तरी स्वराज्य संस्था या सगळ्या गोरठेकरांच्या ताब्यात आजही आहेत, उद्याही राहतात, याची गवाही मी तुम्हाला या प्रसंगी सांगतोय. कारण की इथली जनता निश्चितप्रमाणे माहित आहे की कधीही आमच्या पाठीवरून हात फिरवल्याशिवाय राहणार नाही आणि आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. मी या प्रसंगी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आणि आमचा प्रवेश अनेक गोष्टी या प्रसंगी सांगा वाटतं दादा. आज या निमित्तानं काही तुम्हाला मी सांगू की नाही असा प्रश्न पडला होता, पण एक जनतेतल्या मनातल्या प्रत्येक भावना ही तुमच्यापर्यंत कळाल्याशिवाय मलाही कुठंतरी अस्वस्थ होणार आहे. दादा आपण येत असताना रेल्वे गेट पडलं होतं, रेल्वेचा ब्रिज लागलेला, रेल्वे फाटक लागलेला आहे. असे उमरीमध्ये 2 रेल्वे ब्रिज आहेत आणि धर्माबाद मध्ये 2 हे आहेत फाटक. तिथं आपल्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या उडान पुलाची मागणी आमच्या उमरी वासियांच्या आणि धर्माबाद वासियांची सातत्यानं मागणी आहे. आज सांगत असताना अप्पर गंगेचं कॅनलचं काम ज्यावेळेस जलसंपदा मंत्री आपण होतो त्यावेळेस बापूसाहेबांच्या एका शब्दावर आणि एका याच्यावर तुम्ही इथं अप्पर गंगेच्या पाण्याचं कॅनलचं काम पूर्ण झालं नाही. दादा तुम्ही जेवढं उद्घाटन केलं तिथपर्यंतच पाणी आहे. माझी विनंती आहे की दादा आमचं वडिलांचं स्वप्न होतं की अप्पर गंगेचं कॅनलचं काम हे लास्टच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे आणि लास्टच्या टोकापर्यंत पाणी जोपर्यंत भेटणार नाही तोपर्यंत आमचा शेतकरी सुजलाम होणार नाही. दादा काही भागात अप्पर गंगेचं पाणी पोचलं, पण काही साधारण 11 गावात, गोरठा सर्कल मध्ये 11 गावात बापूसाहेबांचं स्वप्न होतं की वाघाळामध्ये डॅम केला पाहिजे, तलाव केलं पाहिजे आणि त्या तलावामधून या 11 गावाला सिंचनाची सोय लिफ्ट इरिगेशन झाली पाहिजे. साताऱ्याचं पाणी पुण्याला भेटू शकते तर वाघाळ्यातलं पाणी इथल्या 11 गावाला भेटू शकते. याच्या साक्षीदार तुम्ही आहोत. साधा तुमच्यावर विश्वास ठेवणारी इथली जनता आहे आणि हे काम करू शकतात तर आदरणीय अजितदादा सारखा माणूस कोणीच नाहीये. कारण की विश्वास तुमच्यावर खूप मोठा या उमरी तालुक्यातला आहे. दादा हे तर आमच्या उमरी तालुक्यातलं झालं आणि धर्माबाद तालुक्यामध्ये खूप मोठा जलद प्रश्न आहे की उमरी आणि धर्माबाद मधल्या ज्या गोदावरी काठेच्या नदी पात्रावर जे काही शेतकरी आहेत किंवा हे आहेत. आज सांगतोय दादा आमचं बाबळी बंधारा असेल, त्या बाबळी बंधाऱ्यामधून आजच्या घडीला 17 TMC पाणी हे महाराष्ट्रातच अडलेलं आहे. म्हणूनच पूर परिस्थिती आज आमच्याकडे गावागावात जी झाली तर 17 TMC तेलंगणातलं जे पाणी जाते ते 17 TMC बाबळी बंधाऱ्याच्या मधातच राहिलं, म्हणून बॅकवॉटर पूर्ण या शेतामध्ये आलेलं आहे. आज बाबळी बंधाऱ्याचं जर TMC आमच्या इकडे बनलं तर 1.7 TMC एवढं पाणी आमच्या बाबळी बंधाऱ्यात राहू शकतो. पण 17 TMC पाणी आमच्या बाबळी बंधाऱ्यातच आहे. बॅकवॉटरचं असल्यामुळे, बॅकवॉटर आल्यामुळे पूर्ण अहोरात्र जे कष्ट केलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये या बॅकवॉटरचं पाणी आलेलं आहे. दादा बाबळी बंधाऱ्याचे प्रश्न अनेक आहेत. बाबळी बंधारा समिती आहे, आपल्याला निवेदन बी देणार आहे. बाबळी बंधाऱ्याचं
जे काही दरवाजे आहेत 28 ऑक्टोबरला बंद होतात. त्या 28 ऑक्टोबर पर्यंत आमच्या याच्यात जेवढं काही बाबळी बंधारात पाणी थांबतंय त्याच्यापैकी 1 मार्चला 6.2 TMC पाणी आम्हाला पुन्हा तेलंगणामध्ये सोडा लागते. म्हणून याच्यावर कुठेतरी आपण निर्णय घेतला पाहिजे. दादा त्याच्यात एवढी मोठी हे आहे की बाबळी बंधारामध्ये जाणारा बॅकवॉटरचा पैसा आणखीन आमच्या शेतकऱ्यांना भेटला नाही. ते रक्कम साधारण 188 कोटी रुपये एवढी मंजूर झालेली आहे आणि ती मंजूर सचिवालयाच्या स्तरावर आहे. दादा तुम्ही जर एक फोन लावला तर त्या शेतकऱ्यांचे खात्यात पैसे उद्या पडल्याशिवाय राहणार नाही, एवढी त्या शेतकऱ्यांना हे आहे. दादा तुमच्यावर खूप मोठा विश्वास आहे दादा, आणि तुम्ही काम करणारे नेते आहात, इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे. तुम्ही टाइम दिलं त्या टाइमच्या अगोदर इथल्या माणसाला माहित आहे की दादानं 10चा टाइम दिला तर आपल्याला 9:30 वाजता जाऊन बसा लागतात. दादा 10ला म्हणजे 10ला स्टेजवर चढतात. हे इथल्या प्रत्येक जनतेला माहित आहे. दादा स्वर्गीय RR पाटलांचं नाव घ्यावं वाटते, कारण की स्वर्गीय RR पाटील म्हणलं की इथल्या प्रत्येक माणसाला आठवतंय. स्वर्गीय धर्माबाद मध्ये विनायकराव कुलकर्णी साहेबांचं नाव घ्यावं लागते, आज आपल्यात नाहीयेत. पण धर्माबादचं स्वप्न विनायकराव कुलकर्णी साहेबांना बघलेलं आहे. आज ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वैभवजी कुलकर्णी साहेब आपल्या साक्षीनं आज प्रवेश घेतलेला आहे दादा, आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आज धर्माबाद मध्ये चांगली वाटचाल चालत आहे. आज आपले चिखलीकर साहेब आमदार आहेत सर आपल्या पक्षाचे. आज एकच नांदेड जिल्ह्यामध्ये प्रताप पाटील चिखलीकर साहेब निवडून आले, पण या चिखलीकर साहेबांनी पूर्ण नांदेड जिल्हा हादरून काढला आणि नाही त्याला या पक्ष प्रवेशात सगळ्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे सर. दादा एकच सांगतो की चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना नांदेड जिल्ह्यामधल्या सगळ्या संस्था जे लागणारे आहेत युतीमध्ये तुम्ही जर सांगत असलं तर ठीक आहे, नाही तर तुम्ही सांगा. पूर्ण संस्था नगरपालिका असो जिल्हा परिषद असो मार्केट कमिटी तर आपल्या ताब्यातच आहे. या सगळ्या संस्था निवडून आणायची जबाबदारी आता आमची लागलेली आहे. दादा या सगळ्या साक्षीने सांगतोय की ज्यावेळेस आमच्या उमरीमध्ये 3रा टर्म झाला बापूसाहेब देशमुख गोटेकर असताना, तिन्ही वेळेस इथल्या जनतेने, इथल्या नागरिकांनी, इथल्या मतदारांनी बापूसाहेब देशमुख गोटेकरांवर विश्वास ठेवून 17 पैकी 17 नगरसेवक 3 वेळेस निवडून द्यायचा विक्रमी या जनतेने केलेला आहे. म्हणून आपल्याला विनंती करण्यात येते की दादा येणाऱ्या काळात मी विश्वास देतो या जनतेच्या या आशीर्वादाने की येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार, त्याच्यात कधी दुमत इथल्या मतदारामध्ये येणार नाही. कारण की तुम्ही आलं, आज आमचा विश्वास एवढा मोठा वाढला की इथल्या प्रत्येक नागरिकामध्ये आणि युवकामध्ये एवढा जल्लोष आहे. दादा रात्रभर पाऊस पडून बी इथले युवक झोपले नाहीत, कारण की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ज्यांच्या आम्ही प्रेरणा घेऊन चालतोय ते आदरणीय अजितदादा यायलेत. म्हणून 8 दिवसापासून सातत्यानं काम करणारी इथले प्रत्येक माणसं आहेत. दादा या आलेल्या माता भगिनीने तुमच्याकडे बघून आलेले आहेत, कारण की विश्वास आहे की तुमचे पैसे नेहमीच पडत आहेत, म्हणून दिवाळी साजरी आमची झालेली आहे. म्हणून लाडकी बहीण योजना तुम्ही काढली आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळेच आज इथं महिला तुम्हाला बघण्यासाठी आले, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले दादा. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही पक्षाचे आदेश देशाल ते आम्ही बालकी राहू, आणि गोरठेकर परिवारावर प्रेम करणारे असंख्य संख्याचे कार्यकर्ते आज तुमच्यामुळे आज आशीर्वाद देण्यासाठी आम्हा दोघांवर आलेला आहे. दादा या निमित्ताने एवढंच सांगेल की राहिलेले प्रश्न बापूसाहेब देशमुख गोरठेकरांनी बघलेले की अप्पर पेनगंगेचा असेल, बाबळी बंधाराचा असेल, ते पूर्वस्थात जावं ही विनंती करण्यासाठी मी उभा टाकलेला आहोत. आणि खात्री आहे दादा तुमच्याच काळात अप्पर पेन या कालव्याचं काम तुमच्या माध्यमातून झालेलं होतं. कारण की मला आठवतंय की माझ्या वडिलांनी ज्यावेळेस बघलं होतं करकेलीला तुम्ही उद्घाटनाला आलतं, त्यावेळेस गोविंदराव पाटील करकिलीकर असतील, सगळेजण असतील, त्यावेळेस तुमच्या साक्षीनं तिथं झालेलं आहे. आजच्या धर्माबादच्या नायगावच्या टोकापर्यंत पाणी गेलं पाहिजे
ही भूमिका आमच्या सर्वांची आहे दादा. म्हणूनच आज तुम्हाला विनंती करण्यासाठी आज पक्षप्रवेश आहे, पण एक सांगू नाही वाटलं, पण एक कुठंतरी राहिलं नाही मनात, वाटलं नाही, पण एक जनतेचा जे मनात आहे ते तुमच्या पुढे मानल्याशिवाय या जनतेला समाधान झोप येणार नाही दादा. म्हणून या निमित्ताने एवढंच सांगेल की तुम्ही आशीर्वाद स्वरूपी या गोरठेकर घराण्यावर राहावं हीच विनंती करण्यासाठी तिथं मी उभा टाकलेला आहो. या गोरठेकर घराण्यावर जे तुम्ही विश्वास ठेवला आणि जनतेने जे विश्वास ठेवला त्याचा कायम आम्ही दोघं, कैलास गोरठेकर असेल किंवा मी असेल, आमचे भाऊसाहेब देशमुख गोरठेकर असतील, या सर्वांना या साक्षीनं सांगतोय की या मायबाप जनतेला आम्ही कधी विसरू शकणार नाही. बाबासाहेब नंतर बापूसाहेब आणि बापूसाहेबांनंतर मी, ही तिसरी पिढी तुम्ही जपणारी माणसं, या जपणाऱ्या माणसाला कधी विसरू शकणार नाही एवढंच सांगतो या निमित्ताने. आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उजव्या साईडची स्क्रीन बंद आहे, ती स्क्रीन चालू करा उजव्या साईडची. दादाला निश्चितपणानं आता प्रास्ताविक शिरीष भाऊनी केलेला आहे. यानंतर मी माजी सभापती राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेबजी देशमुख गोरठेकर यांना अशी विनंती करतो की आपण थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. मला कल्पना आहे दादाचे पुढचे 3 कार्यक्रम आहेत. आदरणीय आमचे श्रद्धास्थान, आमच्या पक्षाचे मार्गदर्शक, आमचे माननीय अजितदादा, माझे बंधू प्रताप पाटील चिखलीकर, मलिक साहेब, हंबर्डे साहेब, सन्मान्य व्यासपीठ. आता जास्त लोकांचे नाव आता शिरीष भाऊने घेतलेले आहे. पहिल्या प्रथम राष्ट्रवादी काँग्रेसचे दादा महाराष्ट्राचा सरचिटणीस असल्यामुळं या गोरठेकर घराण्याचं आणि इथं आलेल्या सर्व जनतेनं तुम्ही आमच्या पक्षामध्ये आलात त्याबद्दल पहिल्या प्रथम मी तुमचे आभार मानतो. माणसाचं जसं चारित्र्य असतं तसे त्याचे मित्र मिळतात. कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब गोरठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या विचारासाठी प्रेम करणारी या ठिकाणी आलेली या तालुक्यातील, या पंचकोशीमधील सर्व जनता, आज तुम्हाला मी सांगतो, आदरणीय आत्ताच कैलास भाऊनी सर्व गोष्टी आपल्या पुढे दाखवा सांगितल्या. दादा काय काय केलं, तुम्ही काय केलं नाही, पण गोरठेकर घराणं आणि पवार घराणं तुम्हाला मी सांगतो दादा, आमचं घराणं हे एक आहे. ह्या तालुक्यातील प्रत्येक माणसाला माहित आहे की हे एकाच कुटुंबातील, एकाच नाण्याची ही 2 माणसं आहेत. तेच आम्हाला खूप मोठ्या कठीण परिस्थितीमधून दादा, ज्या ज्या वेळेला आमच्यावर राजकीय आघात आले, ज्या ज्या वेळेला कठीण सुखाचे आणि दुःखाचे प्रसंग आले, त्यावेळी इथं असणाऱ्या सगळ्या मायबाप जनतेनं दादा, भावा सरकार आणि वडिला सरकारने या गोरठेकर घराण्याच्या पाठीमागे राहिलं. पण पहिल्यांदा वाटलं सर्वांना असं की बाबासाहेब गेले, बापूसाहेब गेले, गंगाधरराजे कुंटुरकर गेले, आता हे लोक काय करणार आहे. पण दादा एवढंच मला सांगायचं आहे की या तालुक्यातील प्रत्येक माणूस, प्रत्येक समाजाचा माणूस, प्रत्येक जातीचा माणूस, प्रत्येक तळागाळातला माणूस आज या गोरठेकर घराण्याचा आपला म्हणून या ठिकाणी आज या ठिकाणी राहिलेला आहे. त्याच माणसाच्या आशीर्वादानं सांगतो. तर आम्हाला आता आपल्याला, तुम्हाला मी एकच सांगू शकतो, बाबासाहेब बापूसाहेबची जी कमतरता वाटत असेल ती कमतरता या शिरीष आणि कैलास आणि या गोरठेकर घराण्यामधून कमी पडत येणार नाहीत. त्याचा पूर्ण आशीर्वाद दादा आपल्या पाठीमागे राहतील एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुढे येणाऱ्या सर्व माणसांना सांगतो, आपल्या सर्वांचे या ठिकाणी आपण सगळे आला त्या तालुक्यातून, त्यामुळे तुमचेही आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सन्माननीय नवाब मलिक साहेबांना मी अशी विनंती करतो. यानंतर सन्माननीय चिखलीकर साहेब, आमचे नेते तसेच गोरठेकर परिवाराचे मार्गदर्शक, यांना अशी विनंती करतो. थोडा पेस कमी करा, पाठीमागा आवाज व्यवस्थित ऐकायला जात नाही. सन्माननीय नेते गोरठेकर साहेबांचे लहाने बंधू, यांचे मार्गदर्शक आदरणीय चिखलीकर साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं.
गोरठेकर कुटुंब आणि गोरठेकरांच्या कुटुंबावर गेले अनेक वर्ष प्रेम करणारे त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या भेटीसाठी मुद्दाम आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय नवाब मलिक साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, दुसरे राष्ट्रवादीचे आमचे नेते माजी आमदार मोहनअण्णा आंबर्डे, या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांच्या साक्षीनं ज्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला ते या भागाचं तरुण नेतृत्व, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उमरी पंचायत समितीचे माजी सभापती शिरीष गोरठेकर, जिल्हा बँकेचे संचालक कैलास गोरठेकर, आमचे परिवाराचे ज्येष्ठ ॲडव्होकेट भाऊसाहेब गोरठेकर, सुभाषरावजी गोरठेकर, दासराव गोरठेकर, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी राम पाटील बन्नाळेकर, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव सरचिटणीस दिलीपरावजी बरबडेकर, प्रदेशाचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, राहुलभाई आंबर्डे, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष प्रवीणजी सारडा, कैलासवासी विनायकरावजी कुलकर्णी यांचे चिरंजीव वैभव कुलकर्णी, दुसरे आमचे ज्येष्ठ सहकारी वंगलवार सावकार गणेशरावजी गाडे, बालाजीराव जाधव, आनंदरावजी एलमगुंडे, सदाशिवराव पोपुला, सुधाकररावजी देशमुख, माजी नगराध्यक्षा खांडरेताई, आमचे शहराचे उपाध्यक्ष साबेर चौधरी, महिलाच्या अध्यक्षा सुनंदाताई जोगदंड, सुरेखाताई पाटील, युवकचे अध्यक्ष स्वप्नील इंगळे, प्रदेशाचे उपाध्यक्ष कन्हैया कदम, करपुडे पाटील, आत्ताच ज्यांनी प्रवेश केला ते आमचे तरुण सहकारी किनवटचे सचिन नाईक, अमितजी राठोड. आता अनेक मान्यवरांची नावं या ठिकाणी घेता येतील. ती सर्व मंचावरील मान्यवर. पाऊस रात्री एवढा मोठा झाला असतानाही केवळ आदरणीय दादांच्या आणि गोरठेकर कुटुंबियाच्या प्रेमाखातर आलेली सर्व जनता जनार्दन मायबाप, पत्रकार मित्र आणि उपस्थित बंधू, शिरीषचा आणि कैलासचा प्रवेश आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय, ते कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलासवासी बाबा पाटील बन्नाळेकर यांच्या कुटुंबानं जे नातं या तालुक्यात निर्माण केले त्याची पावती आहे असं म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. कार्यक्रमाचं पूर्व नियोजन करण्याच्या संदर्भात मी बैठकीला आलो आणि मला फक्त 5 तास उशीर झाला यार.
तरी 2000 कार्यकर्ते 5 तास उशिरा, नागनाथराव नाव घ्यायचं राहिलं बरं का, 5 तास उशिरापर्यंत तिथं कार्यकर्ते थांबले. ही जी कार्यकर्त्याची फळी गोरठेकर कुटुंबाने निर्माण केली, मला असं वाटतं की अख्ख्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची फळी दुसरं कोणी निर्माण करू शकत नाही. आता सत्कार करताना सगळेच जण दादाच्या पाया पडत होते आणि दादा सांगत होते की पाया पडू नका. दादांना पाया पडलेलं आवडत नाही, पण आमच्या इथं पाया पडलं नाही तर आम्ही त्याच्या चेहऱ्याकडे बघतो. वयाचं सुद्धा आम्ही भान ठेवत नाही आणि असं राजकारण आमच्या इथं चाललंय म्हणून सगळेजण दादा तुमच्या पाया पडायचा प्रयत्न करत होते. याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. अनेक गोष्टीच्या संदर्भात बोलता येईल. काल दिवाळी झाली, आज दादा आले आणि अशा चांगल्या शुभ मुहूर्तावर आपल्याला कोणाला काही बोलायचं नाही. आणि ही आपली संस्कृती पण नाही. पण श्रीश्री 2-4 गोष्टीचा उल्लेख केला की अर्धवट राहिलेल्या कॅनलचं काम हे पूर्ण झालं पाहिजे, ही कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकरांची इच्छा होती. मला अनेक वेळेस बापूसाहेब सांगायचे, बापूसाहेबांचे माझे संबंध अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. नवाब मलिक साहेब, मी आणि बापूसाहेबांच्या शेवटच्या श्वासापर्यंत सख्या भावाप्रमाणे वागलो. मी सातत्याने त्यांना मोठे भाऊ म्हणून त्यांचं मार्गदर्शन घेतो. एक गोरठेकर कुटुंबाची व्याख्या या जिल्ह्यातलं नॉन करप्ट कुटुंब म्हणून बाबासाहेब देशमुख आणि बापूसाहेब देशमुख गोरठेकरांकडे बघितल्या जाते. आपल्याला आठवण असेल, माहित असेल, कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांवर जेव्हा अविश्वास आणायचा प्रयत्न झाला त्यावेळेस आदरणीय कैलासवासी बाबासाहेब देशमुख गोरठेकर आमदार होते. ते व्हीलचेअरवर राहायचे आणि ज्या मंडळींनी अविश्वास आणला ती मंडळी कैलासवासी बाबासाहेब देशमुखांकडे गेली आणि त्याने सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, परंतु तुमचं एक मत मला मिळालं पाहिजे. आदरणीय बाबासाहेबांनी सांगितलं की आधी रूमच्या बाहेरून मला बोला आणि मला रूममध्ये बोलायची आवश्यकता नाही. मी केवळ विलासराव देशमुख राहिले पाहिजे यांच्यासाठी त्यांना समर्थन देतोय. त्यानंतर विलासराव देशमुख साहेबांनी 8-9 अपक्ष आमदारांना मंत्री केले. त्यावेळेस बाबासाहेब देशमुखांना सांगितलं की बापूसाहेबांना मी कॅबिनेट दर्जाचं मंत्रीपद आणि एक महामंडळ देईल. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की मी लाच घ्यायसाठी तुम्हाला मत दिलं नाही, माझा माणूस जिवंत राहिला पाहिजे याच्यासाठी मी मत दिलं. आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर दादा म्हणले तुझ्या पोराला करतो, मी लोटांगण घालीत कुठपर्यंत जातो. ती अवस्था आहे. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी बापूसाहेबांनी जपला आणि त्याच कुटुंबातले त्यांचे चिरंजीव, त्यांचे भाऊ हे सगळेजण आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत. दादा त्या काळामध्ये कॅनलच्या कामाला आपणच मंजुरी दिली. आता काय 7-8 किलोमीटरचं काम शिल्लक आहे, त्या कामाला देखील आपण मंजुरी द्यावी अशा पद्धतीची शिरीषची मागणी आहे, सर्व जनतेची मागणी आहे आणि ती पूर्ण करा अशा पद्धतीचा आशावाद मला नक्की आहे. रेल्वेच्या संदर्भाने आपण उल्लेख केला. मी 5 वर्ष आपल्या आशीर्वादानं खासदार होतो. माहितीच्या अधिकारात मिळेल ही सगळी माहिती आता प्राप्त होऊ शकते. 5 वर्ष खासदार म्हणून जे काम केलं नांदेड जिल्ह्यामध्ये 25-30 वर्ष कुठलाच खासदार करू शकला नाही एवढं काम प्रताप पाटलांनी 5 वर्षात केलं.
नांदेडवरनं 40-42 रेल्वे गाड्या धावत होत्या. आज नांदेडवरनं 72 रेल्वे गाड्या धावत आहेत. नांदेडवरनं मुंबईला स्वतंत्र गाडी नव्हती. नांदेडवरनं दिल्लीला स्वतंत्र गाडी नव्हती. नांदेडवरनं पुण्याला स्वतंत्र गाडी नव्हती. त्या तिन्ही गाड्या माझ्या काळात सुरू झाल्या आणि मी त्या गाडीला झेंडा दाखवायचं काम केलेलं आहे. केवळ एवढंच नाही, धर्माबाद असेल, उमरी असेल, मुदखेड असेल, नांदेड असेल आणि भोकर असेल, इथले रेल्वे स्टेशन नव्यानं बांधण्यासाठीचा प्रस्ताव केला आणि माझे मित्र अशोकरावच्या उपस्थितीत भोकरच्या रेल्वे स्टेशनचं भूमिपूजन माझ्या हस्ते झालं. आज 284 कोटीचं रेल्वे स्टेशन नांदेडला होणार आहे. वेळ लागतो. आता मी खासदार नसल्यामुळे कदाचित नारळ फोडायला मला बोलवणार नाही कोणी, पण नारळ फोडायसाठी नाही तर एक मोठ्याचं लेकरू काय करू शकते आणि गरीबाचं लेकरू काय करू शकते हे दाखवण्याचा प्रयत्न 5 वर्षाच्या खासदारकीच्या काळात केला. मी निवडणूक का हारली याच्या खोलामध्ये नवाबाई मी जाणार नाही. माझ्या मित्राचा जर प्रवेश झाला नसता तर मी 100% लोकसभेत गेलो असतो. पण माझ्या नशिबात नव्हतं. माझ्या आणि दादाच्या नेतृत्वामध्ये कंधार वयामध्ये उभा राहिलो आणि तिथल्या जनता जनार्दन मायबापांनी मला निवडून दिलं. ते उपकार मी जनतेचे कधी विसरू शकत नाही. माझा विधानसभेचा मतदारसंघ या मतदारसंघात नसतानाही आपण लोकसभेमध्ये मला पाठवलं. मी रेल्वेच्याच कामाचा उल्लेख का केला, अनेक कामाचा उल्लेख करू शकलो, पण शिरीषने जे रेल्वेच्या उड्डाणपुलाची मागणी केली, आता सरकारचाच निर्णय झालाय की गेट मुक्त भारत करायचा. त्याच्यामुळं उद्या येऊन कोणी म्हणेल की आम्ही हे केलंय तर हे दादा वर पण बोलतील आणि निश्चितपणानं त्या योजनेमध्ये आपल्या दोन्ही पुलाचा समावेश केल्याशिवाय आम्ही राहणार. आता मला बोललं की माझ्यावर सध्या फार जोरात आहे. लोकलच्या मीडियामध्ये प्रताप पाटलाशिवाय दुसरं कोणावर टीका नाही. जिथं माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा टाकणार आहे तिथं काल हेलिकॉप्टर उतरलं. जिथं माझा मुलगा उभा टाकणार आहे हे आम्हाला नवीन नाही हेलिकॉप्टर उतरायचं. माणसं जमत नाहीत म्हणून हेलिकॉप्टर उतरायचं वेगळं आणि वेळेची बचत म्हणून हेलिकॉप्टर नाही येणार याच्यात फरक. आणि मला काय नवीन गोष्टी नाही. का मिरच्या लागल्या, मी काय चुकीचं बोललो. मी एवढंच म्हणाल की मांजरा परिवाराने 3150 रुपये भाव दिला, अशोकरावांनी 3151 भाव द्यावा, लोक स्वागत करतील. चुकीचं बोललो का, ती टीका झाली का. ते म्हणजे हे कारखाने चोरू शकत नाही, आम्ही चोरू शकत नाही. पण कैलासवासी लक्ष्मणराव हसेकरांनी कर्जमुक्त केलेला कारखाना माझे मित्र अशोकरावांनी ताब्यात घेतला आणि जास्त काही नाही त्याच्यावर 200 कोटीचं कर्ज केलं. तो कारखाना दुसऱ्याला विकला. आता तो कारखाना सुरळीत चालू आहे. मी अशोकरावांना म्हणालो तुम्ही 3150 भाव देऊ शकत नसाल तर मला काय हरकत नाही, मी तुमच्या कारखान्याचा सभासद आहे, पण कारखान्याची स्थिती लोकांच्या समोर सांगा. अरे अशोकराव एवढा भादर माणूस या नांदेड जिल्ह्यात जमू शकत नाही. 50 कोटीचा कारखाना 500 कोटीवर कसं न्यावं हे त्यांनाच माहिती. आमच्यासारख्या येड्या गवाळ्या माणसाने एखादी सोसायटी तोट्यात आणली, दादा त्याच्यावर रागात येतात. तुम्हाला तुमच्या संस्थेचं माहित नाही का, तुम्हाला हित पाहता येत नाही का. पण मी तेच म्हणलं की बाबा शंकरराव चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं 60 कोटीत भाऊराव चव्हाण उभा राहिला. मग आज 400 कोटी तोट्यात कसं आहे त्याचा खुलासा करा. आमचं ऑब्जेक्शन नाही का, टीका आहे का. कारखान्याच्या सभासदानं कारखान्याविषयी बोलणं हे काही टीका नाही. पण एवढ्या मिरच्या लागल्या की 7-8 माणसं मिरच्या तोडायलाच लागले. ही अवस्था जिल्ह्यामध्ये निर्माण झाली आणि ह्या अवस्थेतून आपल्याला बाजूला सरकून राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 1चा पक्ष या जिल्ह्यामध्ये करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे. अजय गोष्ट खरी आहे. दादाच्या नेतृत्वामध्ये मी राष्ट्रवादीत आलो.
विधानसभेची निवडणूक शेवटच्या 2 दिवसामध्ये मला दादाने एबी फॉर्म दिला. एक दिवस अगोदर मी भारतीय जनता पक्षाचा प्रवेश करत होतो. आता तुम्हालाही माहित आहे की माझ्यासाठी काही पक्षाचा प्रवेश नवीन आहे का? या नांदेड जिल्ह्यात सगळ्यात जास्त पक्ष बदलणारा मीच मात्र आहे. जेवढे पक्ष कोणी बदलू शकत नाही, बदललं तर निवडून येत नाही. आणि मी पक्ष बदलला, कोणाला घाबरून बदलला नाही. अनेक लोक पक्ष घाबरून बदलतात. आता हे काय टीका झाली का? आपण पक्ष का बदलला हे सांगण्याची दानच लोकांत बदलला जो. पण अनेकांनी माझा प्रयोग करायचा प्रयत्न केला, पण लोकांना कळालं की हे पक्ष का बदलला. त्या खोलामध्ये मी आधीच जाणार नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, आमदार झालो. दादानी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला, मला जिल्ह्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. आणि मी आज स्वाभिमानानं सांगतो की सगळ्यात जास्त प्रवेश नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे झाले. आणि आदरणीय दादांचा हा 4था दौर आहे. मोहन अंबर्डे आले, माजी आमदार अविनाशरावजी घाटे आले, माजी खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर आले, माजी आमदार सुभाषरावजी सामने आले, माजी आमदार ओमप्रकाशजी पोकरण आले, तिकडे जिल्हा परिषदेचे माजी सभापती भोजेगावकर आले, होटाळकर आले, रावणगावकर आले. कितीतरी प्रवेश झाले. आणि आज आम्हाला ज्याची प्रतीक्षा होती ते गोरटेकर घराणेही आज आलं, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आली. मला माहिती आहे की उमरी, धर्माबाद, भोकर हा गोरटेकर घराण्याचा बाल्यकिल्ला असलेला भाग. आजही गोरटेकर घराण्याला मानणारा वर्ग खूप मोठा आहे. ही जी पुण्याई गोरटेकरांनी कमवली, शिरीष तुम्हाला, कैलासला आणि सगळ्याला हे टिकून ठेवायचं आहे. तुमच्यावर लोकांचं प्रेम आहे. उगाच एका दिवसामध्ये लोक एवढे येत नाही. 3 वाजेपर्यंत पाऊस होता तरी लोकांना दादाची सवय माहीत झाली. दादा तुमचं जे बीडचं उद्घाटन सकाळी 6:30 खूप गाजलं. लोक म्हणायला लागले दादा 10, आम्ही त्याला भाषण देऊन सांगितलं होतं दादाला 10ला येणार. लोक म्हणजे दादा 10ला येतील आणि आपण 11ला गेलं तर काय उपयोग होणार. हे जिल्ह्यातलं आमच्या जनतेला माहीत झालंय की दादा वेळेचे कसे पक्के आहे. म्हणून दादावर प्रेम करणारी ही सगळी मंडळी निश्चितपणाने या तालुक्यातली आहे. अनेक वर्ष बापूसाहेबांनी राष्ट्रवादीचं नेतृत्व केलं. आजही शिरीषनं सांगितलं की आम्ही कुठंच गेलो नाही. ठीक आहे, घर वापशे तुम्ही तर आणखी पक्ष बदलले नाहीत माझ्यासारखे, परंतु तुम्ही आलात, तुम्हाला दादांचा आशीर्वाद नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला खात्री आहे आजपर्यंतची इथली परंपरा आहे की 17 पैकी 17 जागा बापूसाहेब ज्याला उभा करतील त्याला निवडून द्यायचे. आता 20 झाले, 21 झाले अध्यक्षाला धरून. आत्ताही 21च्या 21 जागा त्या राष्ट्रवादी काँग्रेस जिंकल्याशिवाय राहणार नाही. वैभव, तुम्ही, राम पाटील सगळेजण एकत्रित राहा. धर्माबाद नगरपालिका सुद्धा ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. आमची जी काही ताकद असेल, आमचा जो कोणी ऐकणार असेल, ती पूर्ण ताकद तुमच्या पाठीमागे 100% आम्ही उभा करण्यासाठी या ठिकाणी सज्ज आहोत. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. आमच्या इथे एक नेहमी असं घडते, नवाब मलिक साहेब, शरद जोशी साहेबांच्या संघटनेमध्ये काम करणारे कोणी संघटनेचे कार्यकर्ते असतील तर ते नेहमी सांगायचे की एक दाना पेरून एका दाण्याचे 1000 दाणे करणारा बळीराजा आमचा आहे म्हणायचे ना. आणि आपण हे करायचं. आमच्या इथं जिल्ह्यात वेगळी प्रथा आहे. निवडणुकीत 1 रुपया फेरायचा, निवडणूक झाली की 1000 रुपये काढायचे. 5 वर्ष कोणाची भेट नाही. तुम्ही इमानदारीने सांगा, गेल्या कोणाची भेट होते कोण नांदेडला? उगा हात वर करा खरं असेल तर. आधी चेल्या चपाट्याला, मग पियेने झोपले, गोळ्याच खायले, पुन्हा येणार आहे. आमदार कसा असावा, खासदार कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा, गेल्याबरोबर त्याची भेट झाली पाहिजे. मलाही तुम्ही अनेक वेळेस खासदार असताना फोन केले, आत्ताही करतात.
अर्ध्या रात्री आम्ही तुमचा फोन उचलतो. माझी तर काय, मी गरीब घरचा असल्यामुळे माझी तर कंडिशन अशी आहे. मला एक फोन आला, दादा रात्री 2:30 वाजता खासदार असताना. ते म्हणला साहेब कुठे आहे? म्हणलं दिल्लीला आहे. नाही दिल्लीला कुठे आहे? म्हणलं घरी आहे. काय करायला म्हणलं. आता म्हणलं 2:30 वाजता काय करणार आहे? तू का फोन केला? उगा केलो म्हणला तुम्ही कुठे आहेत बघायला. आता त्याची रात्र झालीच नव्हती, असाही फोन आम्ही घेतो. कारण आमच्या फोनमुळं काही घटना घडली, कोणाला जीवदान मिळू शकते, काही मदत होऊ शकते, ही भावना त्याच्या मागची आमची आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्याला हात जोडून विनंती आहे. ते आत्ता सिरीज बोलताना अतिशय भावूक झाला आणि तो बोलताना त्याच्या डोळ्यात अश्रू येत होते. हे दोन्ही पोरं तुम्हाला सांभाळायचे. माझ्यासारखा कार्यकर्ता आज एक दिवस उमरीत येईल, एक दिवस धर्म बदलाईल, पुन्हा येणार नाही. हे कुटुंब तुमच्या सुखदुःखामध्ये राहणारं कुटुंब आहे. आणि ज्या पद्धतीने आदरणीय बाबासाहेबांना, आदरणीय बापूसाहेबांना आशीर्वाद दिला, त्याच पद्धतीचा आशीर्वाद या पोरांना द्या, एवढी आग्रहाची विनंती करतो. आणि दादांचं नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी स्वागत करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. परवा मी जेव्हा नियोजनाची बैठक घ्यायला आलो, तेव्हा आपल्या इथले उत्तमराव गणपतराव देशपांडे राहणार जुन्नी यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,00,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. आणि तो चेक दादांना द्यावा अशा पद्धतीची त्यांची मला सूचना होती. तो चेक आपल्या सर्वांच्या साक्षीनं आदरणीय दादाकडे मी सुपूर्द करीत आहे. धन्यवाद खासदार साहेब. माफ करा, खासदार साहेबच म्हणालो साहेब, तुम्ही खासदार बोलल्यामुळे. धन्यवाद चिखलीकर साहेब. चिखलीकर साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. चिखलीकर साहेबांमुळे बऱ्याच लोकांना गोळ्या चालू झालेत, त्यात काही शंका नाही. पण आपल्या सर्वांचे ते मार्गदर्शक आहेत. यानंतर माजी मंत्री सन्माननीय नवाब मलिक साहेबांना अशी विनंती करतो, साहेब तुमचे फार चाहते आहेत आमच्या इथं. तुमचं आम्ही कॉम्प्युटरवर नाव टाकल्या 20 लोकांचे फोन आले, नवाब मलिक साहब आ रहे क्या? नवाब मलिक साहब आए, आपसे संवाद. नवाब मलिक साहब. गोडीकर परिवारच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश सोहळ्याच्या आजचे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्रतापराव चिखलीकरजी, ज्यांच्या आज हजारो कार्यकर्त्यांच्या सोबत पक्ष प्रवेश होत आहे, ते सन्माननीय श्रीराव देशमुख गोटेकरजी, कैलासराव बापूसाहेब गोटेकरजी, या कार्यक्रमाला उपस्थित पक्षाचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष शिवराज होटालकरजी, माजी आमदार हंबर्डे साहेब, धर्मवादचे नेते कुलकर्णी साहेब, भाऊसाहेब गोटेकर साहेब, आमचे माजी जिल्हाध्यक्ष धर्माधिकारीजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सर्व नेते व हजारोच्या संख्येने ज्यांनी पक्षामध्ये प्रवेश घेतला ते सर्व कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी. मला आठवतं की 9 वर्षानंतर आज या मंचावर मला पुन्हा बोलण्याची संधी मिळालेली. मला आठवते की 2014 साली सत्ता परिवर्तन झाल्यानंतर स्थानिक स्वराज संस्थेची निवडणुका होत असताना
सर्व विरोधी पक्षाचे, तेव्हा आम्ही विरोधी पक्षात असताना सर्व कार्यकर्ते नेते हताश परिस्थितीमध्ये होते आणि सर्व ठिकाणी होऊन या निवडणुकीच्या प्रचारासाठी कुणाला तरी पाठवा, पण बरेचसे नेत्यांची इच्छा न होते की प्रचाराला गेलं पाहिजे. मला सांगण्यात आलं की तुम्ही प्रचाराला जाणार काय? बोला होय मी जातोय. आणि आम्ही दौरा चंद्रपूर पासून सुरू केल्यानंतर गाडीनी फिरत 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 धर्माबादला सभेला गेलो आणि नंतर शुक्रवारचा दिवस होता आणि या ठिकाणी दुपारी मंच लागलेला होता आणि बापूसाहेबांचा आग्रह होता की तुम्ही नमाजच्या आधी सभा घ्या. मी बोला बाबा शुक्रवारचे दिवस आहे, दुपार नंतर घेऊ. बोले नाही, होऊन जास्त असणार, मग तुम्ही नमाजच्या आधीच इथे सभा झाली पाहिजे. या सभेला आम्ही आलो, असंख्य गर्दी होती आणि त्याच दिवशी आम्हाला विश्वास होता या उमरी नगरपालिकेची 100% जागा, ती 17 जागा होती, निकाल आल्यानंतर 17 जागा हे 100% हॅट्रिक या उमरीकरांनी, या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलं होतं. मला वाटतं ज्या पद्धतीने शिरीष साहेबांनी सांगितलं की आता निवडणुका लागली की 20 जागा 100% ही राष्ट्रवादी पक्षाची येईल. मला संपूर्णपणे विश्वास आहे की या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 100% यश मिळणार आहे. चिखलीकर साहेब, मागच्या दौऱ्यामध्ये नांदेडमध्ये आपली चर्चा झाली होती की तुम्ही सगळे पक्ष प्रवेश घेताय, पण जे ताकदवान घराणं आहे ते पक्षात अजून आलेलं नाही. आणि गोटेकर साहेबांचे जे चिरंजीव दोघे आहेत त्याला पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे. त्यांनी सांगितलं पुढचा दौरा लागेल किंवा त्यांच्यासाठीच इथे दौरा लागेल आणि चिखलीकर साहेबांनी ते करून दाखवलेले आहे. आजच्या घडीला मी सांगू इच्छितो, बऱ्याचशा लोकांच्या मनात काही शंका असेल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत राजकारण करत असताना त्यांची ध्येय धोरणं काही बदलणार आहे. पण गेली 1 वर्ष, आपण 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये बघतोय, या महाराष्ट्रातले लहान लहान जे घटक आहे, तो मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, अल्पसंख्याक समाज असेल, एखादा वेळ आली तर कुठला नेता धावून येतो, तो त्याचं नाव अजित पवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही देवधोरणं सोडलेली नाही. आम्ही सुरुवातीपासून बोलतो की आमचं हे पॉलिटिकल ऍडजस्टमेंट आहे. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा कधी सोडू शकत नाही. आम्ही आमची धर्मनिरपेक्षता कधी सोडू शकत नाही. या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकारण करायचं आहे. जोपर्यंत या महाराष्ट्रातले सर्व जाती धर्माची लोक एकसंघ येत नाही तोपर्यंत या राज्याचा विकास होऊ शकत नाही. वारंवार या पद्धतीने दादांनी विधानानं केलेली आहे आणि नेते विधानं करत राहत आहे, पण दादा विधान करत नाही. ते करून दाखवणारा नेता असेल त्याचंच नाव अजित पवार आहे. मी आपल्याला हे बोलू इच्छितो. आजच्या घडीला आपण सर्व इथे जमलेले आहोत, बोलण्यासारखे बरेचसे काही आहे, पण गोटेकर साहेब, बापूसाहेबच्या सोबत आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. आमदार असताना बापूसाहेबच्या सोबत पण मी आमदार होतो आणि बाबासाहेबांच्या सोबत त्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी आम्हाला मतदान केला तेव्हा आम्ही दादा सर्व त्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री असताना काम करत होतो. म्हणजे 2 पिढी सोबत काम करण्याची आम्हाला संधी मिळाली होती. आज 3री पिढी, बापूसाहेबांचे दोन्ही चिरंजीव, त्यांच्यावर प्रेम करणारे हजारोच्या संख्येने जे कार्यकर्ते, त्यांनी एक विश्वास दादावर दाखवलेला आहे आणि निश्चित रूपाने दादावर विश्वास दाखवलं की दादा त्याला तडा कधी जाऊ देत नाही. आता चिखलीकर साहेबांनी बरेचसे काही राजकारण ते सांगितलेलं आहे, पण चिखलीकर साहेब गेली 25 वर्ष आम्ही सत्तेत बरोबर राहिलो तरी या जिल्ह्यातल्या नेतेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संघर्ष नेहमीच राहिलेला आहे. नेतृत्व बदलत गेलं आहे. आजच्या घडीला नेतृत्व तुमच्या हाती आहे, पण आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलेलं आहे की या
जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष होईल, निश्चित रूपाने आमचा विश्वास तुमच्यावर. आणि जे नेते या पक्षामध्ये आंबर्डे साहेब असतील, खतगावकर साहेब असतील, आपले नांदेडचे दुसरे शहर अध्यक्ष असतील, ह्या सर्वांच्या सोबतीने ज्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये आपण कामं करताय, निश्चित रूपाने आम्हाला विश्वास आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा पक्ष राहील आणि आपण याच पद्धतीने पुढे जात राहू. आज जे कार्यकर्ते, जे नेते या उमरीचे असतील, धर्माबादचे असतील किंवा माहूरगडचे असतील, नायगावचे असतील, या सर्व कार्यकर्त्यांना इतकंच बोलू इच्छितो, दादा तर बोलतीलच, या पक्षामध्ये आपण सगळे जीवन येत आहोत. ज्या पद्धतीने नेत्याने सांगितलं की आमचा गृहप्रवेश होत आहे, म्हणजे घर वापसी होत आहे, आता तुम्ही कुठे गेलेच नाही ते तुमच्यावर कुठला अन्याय या ठिकाणी होऊ शकत नाही. निश्चित रूपाने आपण सर्व एकजुटीने नांदेडमध्ये एक नंबरचा पक्ष करू आणि त्याचबरोबर पक्ष विस्तारासाठी आपण मेहनत करत राहू. सर्व कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या या पक्षामध्ये स्वागत करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आपण ज्यांच्या आतुरतेने वाट पाहत आहोत, सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेबांना विनंती करतो या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करा. आजच्या सभेचे अध्यक्ष विधिमंडळातील माझे सहकारी प्रताप पाटील चिखलीकर, ज्यांनी आता आपल्या पुढे विचार मांडले ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझे सहकारी नवाब मलिक साहेब, माजी आमदार मोहनराव हंबर्डेकरजी, जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, नांदेड उत्तरचे, नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर, तसंच भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, ज्यांचा आज पक्षप्रवेशाच्या निमित्तानं हजारोच्या संख्येने आपण सगळेजण उपस्थित राहिला, ते शिरीष भाऊ गोरठेकर, कैलास भाऊ देशमुख गोरठेकर, तसंच सुभाषराव देशमुख गोरठेकर, कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रवीण पाटील चिखलीकर, दिलीपराव धर्माधिकारी, अमरावतीहून आलेले निखिल ठाकरे, स्वप्नील इंगळे, कन्हैया कदम, राहुल हंबर्डे, नागनाथ घिसेवाड, सुरेश बिल्लेवाड, दीपक सोळाखेकर, ज्ञानेश्वर कदम, सुनंदाताई जोगदंड, ज्यांनी शिरीष भाऊ देशमुखांच्या, गोरठेकरांच्या बरोबर पक्षप्रवेश केला, ते राम पाटील बन्नाळीकर, दत्तात्रय रेड्डी, राजेश्वरराव वंगलवाड, गणेशराव गाडे, बालाजीराव जाधव, आनंदराव यलमकोंडे, प्रवीण सारडाजी, श्रीमती अनुराधाताई खांडरेजी, अशोक पाटील वडजेजी, शिवराज गाडीवानजी, रमेश पाटील बाळापूरकरजी, शिवाजीराव कार्लेकरजी, मोहन पाटील हस्सापूरकरजी, किनवटवरून आलेले सचिन नाईक, देविदास राठोड, संजय राठोड, महावीर आडे, भारत नाईक, ह्यांनी पण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. तसंच एजाज खान, सदाशिव पपुलवाड, तसंच या सभेला उपस्थित असणारे आमचे सुधाकर देशमुख, शिवाजीराव रघुळकर, भगवानराव शिंदे, मंजुषाताई पनोजी, राजू पाटील ढगे, गणेश कदमवार, महेश पडवळे, सर्व उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे माझे पदाधिकारी, कार्यकर्ते, सगळे वेगवेगळ्या पदांवर काम करणारे माझे सहकारी, आणि आजच्या या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या आणि त्यांच्या सर्व समर्थकांचं मी स्वागत करतो. सर्व माझे उपस्थित पत्रकार बंधू भगिनी, माझ्या लाडक्या बहिणी, माझे लाडके भाऊ आणि बंधू भगिनींनो,
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याला खरं तर आपल्याला माहिती आहे काही दिवसापूर्वी दिवाळी झाली, आपण लक्ष्मीपूजन केलं, त्याच्यानंतर आपण पाडवा केला, त्याच्यानंतर भाऊबीज केली, तुळशीचं लग्न होईल त्यावेळेस दिवाळी खऱ्या अर्थाने संपेल. परंतु महत्वाचे दिवस तर दिवाळीचे आपण सगळ्यांनी पार पाडले. मी सुरुवातीलाच आपल्याला या दिवाळीच्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना हे येणारं नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचा, समृद्धीचा, आनंदाचा, भरभराटीचा जाऊ अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो. परमेश्वराच्या तशा प्रकारची प्रार्थना देखील करतो. मित्रांनो, हे बऱ्याच दिवसापूर्वी ज्यावेळेस माझी आणि शिरीष भाऊंची तसंच कैलास भाऊंची बाकीच्या सगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की दादा, आम्हाला इकडंच पक्षप्रवेश त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्याकरता तुम्ही मोंडा उमरीच्या परिसरामध्ये आलं पाहिजे. मी त्यांना कबूल केलं. दिवाळीच्या नंतर थोडीशी माझी 3-4 दिवस तब्येत जरा बरी नाही, पण मी आज ठरवलेलं होतं काही झालं तरी कार्यक्रमाला जायचं आणि या सर्व मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्या सर्वांच्या साक्षीनं शिरीष भाऊ देशमुख, कैलास भाऊ देशमुख आणि त्यांच्यावर आलेल्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो. आणि आपण पण प्रचंड संख्येने उपस्थित राहायला सकाळी ज्यांचा उल्लेख शिरीष भाऊंनी केला की काल पाऊस होता, सध्या ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे. मित्रांनो, मी देखील गेली 35 वर्ष समाजकारण, राजकारण करणारा एक कार्यकर्ता, परंतु जुनी लोक मला सांगतात की अजित पवार गेल्या अनेक वर्षात मे महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला, मे महिन्यात तर कधीच महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, पण तेव्हापासून पाऊस सुरू झालाय तो अजून थांबायला तयार नाही. अजून येलो अलर्ट हा महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये सांगितलेला आहे. त्याचाच परिणाम काल आपल्या या परिसरामध्ये पाऊस पडला. काल मी मुंबईमध्ये होतो, तिथेही पाऊस पडला, पुण्यामध्ये देखील पाऊस पडलाय. आणि हे जे काही संकट आहे त्याच्यावर माझा बळीराजा काम करत असताना अडचणी येत आहेत, सगळ्या काही गोष्टी होत आहेत, मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याच्यातून माझा बळीराजा कसा परत उभा राहील याही बद्दल आम्ही त्यांना पॅकेज दिलेलं आहे. मी सकाळी मुंबईवरून आलो नांदेड एअरपोर्टला, त्यावेळेस कलेक्टर, SP, CO, महानगरपालिका आयुक्त सगळे अधिकारी भेटले. मी सर्वांना विचारलं की तुम्ही पंचनामे केलेले प्रस्ताव जे पाठवले ते सगळेच्या सगळे मंजूर करून आम्ही पाठवलेले ते ज्याच्या त्याच्या अकाउंटला गेले का? KYCच्या बद्दलचा थोडासा प्रश्न आहे. माझ्या लाडक्या बहिणी देखील इथं बसल्या, त्यांच्याकरता देखील आम्ही मागे योजना आणली, त्याचा काहींनी चेष्टा मस्करी केली, पण त्याच्यात KYC फार महत्वाची आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांना मला सांगायचंय, बाबांनो, ज्या भागातल्या तुमच्या माझ्या भगिनीची KYC झाली नसेल त्यांनी ती KYC करण्याच्या करता त्या भगिनीला मदत करावी आणि तिला तिच्या हक्काचे जे काही पैसे आपण महिन्याला पाठवतो, संजय गांधी निराधारचे पाठवतो, श्रावणबाळ योजनेचे पाठवतो, माझ्या दिव्यांग बांधवांना आम्ही पैसे पाठवतो, त्या सर्वांचे पैसे वेळच्या वेळी येतात का नाही? कारण मी अर्थमंत्री म्हणून काम करत असताना या गरीब घटकाचे, या ज्यांना खऱ्या अर्थाने त्याची गरज आहे अशा माझ्या सहकाऱ्यांचे पैसे वेळेमध्ये जाणं आणि त्यांच्या संसाराला काही ना काही हातभार लागणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या भावनेतनं मी हे सगळं काम करण्याचा प्रयत्न आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, मंत्रिमंडळातील आमचे सगळे सहकारी असतील, आम्ही त्या ठिकाणी करतो. एक गोष्ट खरी आहे, शिरीष भाऊंच्या प्रास्ताविकामध्ये भाषण ऐकताना मी फार बारकाईनं लक्ष दिलं. शिरीष भाऊंनी भाषण केलं, भाऊसाहेब देशमुख गोरठेकरांनी केलं, प्रतापराव चिखलीकरांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा ठेवला, इतर काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. नवाब मलिक साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेला आहे
हे सांगण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, एकंदरीत तुमच्या माझ्या देशाचा एक जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत बघितलं, अनेक प्रांत, अनेक जाती, अनेक धर्म, अनेक पंथ, सगळेजण आहेत. मी आल्यानंतर इथं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक झालो. ते आपल्या सर्वांचं दैवत आहे. त्या काळामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी जातीभेद केला नाही, त्यांनी धर्माधर्मामध्ये अंतर पाडून दिलं नाही. सगळ्या समाजाच्या लोकांना बरोबर घेतलं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हा इतिहास आपण कधी विसरू शकत नाही. हा एक ज्वलंत अशा प्रकारचा इतिहास आहे. शौर्य कसं असू शकतं, राजा रयतेचा कसा असू शकतो, तो सर्वांना बरोबर घेऊन कसा जाऊ शकतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याच्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, सावित्रीबाई फुले असतील, मौलाना आझाद असतील, या सगळ्या महापुरुषांना मी, सावित्रीबाई फुले, सर्व महापुरुषांना, राजमाता जिजाऊ असतील, त्या सर्व ना मी अभिवादन करतो. तसंच आज काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं चालत नाही. इथं बसणाऱ्या प्रत्येक माणसाला नियतीचं बोलून आल्यानंतर जावंच लागतं. ही परंपरा आहे, ही आजपर्यंत कोणी रोखू शकलेलं नाहीये. आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थाने या भागामध्ये ज्या जनतेने त्यांच्यावर मनापासून प्रेम केलं, सुदैवाने मला 8 वेळेला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून कामाची संधी मिळाली. तशा पद्धतीनं कैलासवासी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर साहेबांच्या बरोबर देखील विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना मी त्यांच्या बरोबर विधिमंडळामध्ये काम केलं. अतिशय कामाचा म्हणजे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यांची तब्येत तशी बघितलं तर नरम होती. सभागृहात शेवटच्या बाकड्यावर ते बसायचे, कारण दारातनं आत आलेल्या त्यांना बसायला तिथं सोयीचं व्हायचं. पण अतिशय करारी अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. परंतु तेही आपल्याला सोडून गेले. त्याच्यानंतर कैलासवासी बाबा पाटील पन्हाळीकर असतील, कैलासवासी बापूसाहेब देशमुख गोरठेकर असतील, त्यांच्याही बरोबर मला कामाची संधी मिळाली. आम्ही एकत्रपणे काम केलं. त्याच्यानंतर कैलासवासी विनायकराव कुलकर्णी असतील, हेही आमच्या बरोबर काम करत होते. आणि हा आज आपल्यात नाही येत. मी त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांना अभिवादन करतो. मित्रांनो, हा सगळा भाग म्हणजे शिर्डीचे श्री साईबाबा यांचे शिष्य, ज्यांचा शिरीष भाऊंनी भाषणात उल्लेख केला, संत कवी दासगणू महाराज आणि सद्गुरू बाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. आणि या भूमीमध्ये आल्यानंतर त्या भूमीला, या सर्वांना अभिवादन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. इव्हन एवढ्यावरच नाही तर मराठवाडा मुक्ती संग्रामातील निजामशाही कालीन स्टेट बँक ऑफ हैदराबाद या ऍक्शन मध्ये हुतात्मे झालेले स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी उत्तरवार पासून कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर यांच्यापर्यंत 47 स्वातंत्र्य सैनिकांचं वास्तव्य असलेला हा तालुका, तुम्ही खरोखरीच भाग्यवान आहेत की अशा मोठ्या लोकांचा वारसा हा तुम्हाला मिळालेला आहे. तो तुम्ही जपला पाहिजे, त्या पद्धतीनं तुम्ही वागलं पाहिजे, त्या रस्त्याने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. त्याच्यातून कुठेही एकमेकाचा दुस्वास करून विकास होऊ शकत नाही. एकमेकाच्या विकास कामाला अडचणी निर्माण करून आपला परिसर पुढे जाऊ शकत नाही. त्याच्याबद्दलचे काही किस्से मगाशी बोलत असताना मला त्या बाबतीमध्ये कैलास भाऊ देशमुखांनी पण सांगितले, शिरीष भाऊंनी पण सांगितले. कैलासराव येताना गाडीत मध्ये त्या बाबतीमध्ये सांगत होते, प्रतापराव त्या ठिकाणी सांगत होते, नवाबभाई आणि मी पण येताना थोडीशी चर्चा करत होतो. नवाबभाईंनी सुरुवातीच्या काही वर्षापूर्वीच्या पूर्वी ते प्रचाराला आले होते, त्याचा उल्लेख त्यांनी माझ्याकडे केला.
परंतु मित्रांनो, खऱ्या अर्थाने आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं मी मगाशी जसं सांगितलं तसं कैलासवासी बाबासाहेब गोरठेकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण मला आठवतंय कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखालचं आमचं आघाडीचं सरकार 99 साली सत्तेवर आलं आणि त्यावेळेस सतत अस्वस्थता होती, अस्थिरता होती. काही वेळेस तर आम्ही आमदारांना घेऊन बाहेर पाठवलेलं होतं, मला वाटतं बेंगलोरला पाठवलेलं होतं. आणि त्यावेळेस बाबासाहेब गोरठेकरांनी अपक्ष आमदार म्हणून त्यांना पाठिंबा दिलेला. अविश्वास ठरावाच्या वेळेस निस्वार्थी भक्कम साथ सुद्धा त्यांनी त्या बाबतीमध्ये दिलेली होती. आणि विशेषतः तो काळ मला आठवतोय, त्यावेळेस माझ्याकडं तुमचं खातं इथलं नव्हतं. म्हणजे मराठवाडा GMIDC गोदावरी मराठवाडा इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे पहिल्या 5 वर्षात कृष्णा खोरे महामंडळ KVDC आणि कोकण इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन KIDC होतं आणि फलोत्पादन डिपार्टमेंट होतं. नंतर माझ्याकडे ग्रामविकास आला, नंतर इतर खाती आली. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी काही गोष्टी आमच्या प्रतापराव चिखलीकर साहेबांनी सांगितल्या, परंतु त्यावेळेस विलासराव देशमुखांना त्यांनी सांगितलं मी तुम्हाला पाठिंबा देतो, निस्वार्थपणे भक्कम प्रकारे साथ देतो, परंतु गोदावरी नदीवरचा बाबळी बॅरेजची मागणी त्यांनी त्या काळामध्ये लावून धरली. आणि त्यावेळेस आम्हाला नंतर विलासरावांनी सांगितलं पंतप्रधानांना जाऊन भेटायचं. आम्ही त्यावेळेसच्या पंतप्रधानांना जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं केस सुप्रीम कोर्टात आहे, जायकवाडी धरण आहे संभाजीनगरला, नाथसागर देखील तिथं म्हटलं जातं, तिथून गोदाकाठ सुरू होतो आणि तो इकडे येतो आपल्याकडं, शेवट आपल्या इथं होतो, नंतर तो शेजारच्या राज्यामध्ये जातो. त्या नदीवर पुढे पोचमपाड धरण आहे, त्याच्याबद्दलचा उल्लेख मगाशी शिरीष भाऊंनी आपल्या भाषणामध्ये केला की काय अडचण आहे काय नाही. आणि त्यावेळेसच्या पंतप्रधानांना आम्ही मागणी केल्यानंतर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करतो. सुप्रीम कोर्टात मॅटर होती, माझ्याकडे ते डिपार्टमेंट आल्यानंतर मला गोरठेकर साहेबांचे शब्द आणि नंतर बापूसाहेबांनी पण मला सांगितलं दादा मला बाकीचं माहित नाही, मला हे काम करून पाहिजे. आणि ते काम तसं बघितलं तर सुरू करता येत नव्हतं, कारण त्याला मान्यता नव्हती. आम्ही मान्यता मिळेल या अपेक्षेवर काम सुरू केलं, कारण म्हणलं मान्यता मिळायला तर 2-4 वर्ष झाली आणि मग नंतर काम सुरू करायचं, कधी व्हायचं काय व्हायचं, काळ वेळ कुणा करता थांबत नसतं. आणि त्याच्यातनं आपण तो बाबळी बॅरेज केला. नशीब तुमचं माझं चांगलं बाबांनो, तो बॅरेज व्हायला आणि त्याच्या आधी सुप्रीम कोर्टाची आपल्याला मान्यता मिळायला गाठ पडली आणि त्याच्यावर आपण पाणी तिथं आणू शकलो. पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं त्या पाण्याच्या बद्दल पण काही त्यांनी बंधनं घातली, कधी अडवायचं कधी सोडायचं, त्यामुळे पाणी कधी अडवायचं कधी सोडायचं त्याच्याबद्दलचा उल्लेख त्यांनी केला. मी त्याच्याबद्दल एवढंच सांगतो की ह्याबद्दल GMIDCचे अधिकाऱ्यांना घेऊन मला बसावं लागेल. मी शिरीष भाऊ प्रतापराव आम्ही त्या ठिकाणी बसू आणि जे जे काही मुद्दे त्यांनी सांगितलं, पोचमपाडचं बॅकवॉटर, त्याच्यातनं किती TMC पाणी गोदावरीला आपल्या भागामध्ये येतं, त्याच्यामुळे माझ्या नांदेडच्या लोकांना मी त्यामध्ये ऐका, मी त्याच्यामध्ये कधीच सांगितलं नाही कर्ज माफी करणार नाही असं सरकार कधीच बोललेलं नाही. आपल्याला एक बार तुला ऐक माझं ऐक तरी, त्यामध्ये आता शेतकरी बांधवांनो बैराजाव, आता हे जे नैसर्गिक संकट आलं त्यामध्ये तुम्हाला पुन्हा उभं करायला 32,000 कोटी रुपये 32,000 कोटी रुपये लागले. आता ही व्यक्ती जे सांगते पाठीमागच्या काळामध्ये
एकदा कर्जमाफी झाली देशामध्ये ती 71,000 कोटीची झाली. त्याच्यानंतर देवेंद्रजींनी कर्जमाफी केली, ती पण काही हजार कोटीची झाली. त्याच्यानंतर मध्ये आम्ही सरकारमध्ये असताना एकदा कर्जमाफी तिसरी झाली, ती पण कर्जमाफी काही हजार कोटीची झाली. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये ते जाहीर केलेलं होतं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलो नाही. त्या संदर्भामध्ये योग्य वेळी आता कर्जमाफी करायची का 32,000 कोटीचं सगळ्यांना मदत करायची हा प्रश्न आला. त्यामुळं पहिल्यांदा 32,000 कोटी, कारण काही शेतकरी असे होते की त्यांनी कर्जच काढलेलं नव्हतं. आता जो पाऊस पडला किंवा माझ्या नांदेडमध्ये एवढं मोठं पाणी आलं किंवा महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात पाणी आलं, त्या शेतकऱ्यांना पण मदत करणं, कारण तो जिराज भागातला शेतकरी होता, त्याची सर्वस्व जमीन पावसावर अवलंबून असते. तो वापशावर पेरून टाकतो, तो कर्जही काढत नाही. अशा पद्धतीची परिस्थिती होती. आणि मी आज पण पुन्हा तुम्हाला सांगतो, शिरीष भाऊंच्या आणि बाकीच्या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं या संदर्भामध्ये त्यापासून शासन बाजूला गेलेलं नाही. मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की आम्ही ती देणार आहोत. परंतु हे सगळं करत असताना मित्रांनो, आपल्याला मी तुम्हाला सांगतो, इथं लाडक्या बहिणी बसल्या. लाडक्या बहिणींना 45,000 कोटी रुपये वर्षाला त्यांच्या दर महिन्याला 1,500 रुपयाप्रमाणे द्यावे लागतात. किती? 45,000 कोटी. इथं लाडके भाऊ बसले, 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर, 3 प्रकारच्या मोटारींची बिलं आता तुम्हाला येत नाही. येतात का? नाही येत. त्याच्याकरता राज्य सरकारकडनं तुम्ही वापरलेल्या विजेच्या करता महावितरण कंपनीला 22 ते 23,000 कोटी रुपये भरावे लागतात. तुमचं लाईट बिल माफ केलं म्हणजे तुम्हाला माफ केलंय, परंतु ती कंपनी महावितरण, तिला पैसे द्यावे लागतात. ती राज्य सरकारच्या तिजोरीतनं जातात. शेवटी राज्य सरकारला 8 लाख कोटीचं बजेट आहे. 4 लाख कोटी रुपये पगार पेन्शन ह्याच्यात जातात. 45,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना शब्द दिलाय तिथं जातात. 20-22,000 कोटी रुपये, 23,000 कोटी रुपये माझ्या लाडक्या भावांच्या वीज माफीच्या करता जातात. त्याच्यातून संजय गांधी निराधार. पूर्वीच्या काळात मला आठवत आहे, मी तेव्हा राजकारणात नव्हतो, जुन्या लोकांना आठवत असेल की अंतोले साहेबांनी योजना आणलेली, महिन्याला 60 रुपये मिळायचे. किती? 60 रुपये. आता आम्ही महिन्याला 1,500 रुपये देतोय. हाही वर्ग खूप मोठा आहे, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. दिव्यांग, त्यांना 1,500 ऐवजी 2,500 रुपये केले, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. त्याचबरोबर श्रावणबाळ योजना, त्याला काही 1,000 कोटी रुपये जातात. मी पण साहेब शेतकरी बांधवांनो, मी पण शेतकरीच आहे ना, माझी पण शेती आहे. आजोबांच्या पासून आहे, पण जो आजोबा, माझे वडील, मी, आता माझी पुढची पिढी करेल. 4-4 पिढ्या आम्ही पण शेती करतोय, तुम्ही पण अनेक जण शेती करता. त्याच्यामुळं हे जे काही आहे ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही म्हणणार नाही. शेवटी मागणं करणं त्यांचं काम आहे. पण एकंदरीत हा सगळा डोलारा ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस काही गोष्टी या थोड्याशा सबुरीने घ्यायच्या असतात. त्या आम्ही नाही म्हटलेलं नाही, मी पुन्हा तुम्हाला सांगतो. परंतु हा सगळा एकंदरीत जबाबदारी ही महायुतीच्या सरकारने उचललेली आहे आणि एकंदरीत त्याच्यावर कमिटी पण नेमलेली आहे. परवाच माझ्याकडे फाईल आलेली होती की बाबा कशा पद्धतीनं त्या कमिटीचा अहवाल आल्यानंतर काय त्याच्यातून कशा पद्धतीची ती कर्जमाफी द्यायची, अशा प्रकारची तज्ञ लोकांची कमिटी पण नेमली गेलेली आहे. ह्याची पण आठवण मी आज आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं करून देतो. आणि माझ्या उमरी तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याच्या करता ऊर्ध्व पैनगंगा कॅनॉल मुदखेड पर्यंत थांबलेला असताना तो उमरी आणि धर्माबाद पर्यंत नेण्यामध्ये कैलासवासी बापूसाहेब गोरठेकर यांनी त्या काळामध्ये पाहिलेलं स्वप्न
आता काही प्रमाणात साकारलेलं आहे. पण शिरीष भाऊंनी सांगितलं तसं अजून काही राहिलंय. शिरीष भाऊ, त्याच्यामध्ये मी GMIDC ची मीटिंग लावी, प्रतापराव तुम्ही आपण सगळे बसू आणि त्याच्यातून साधारण पुढे किती पैसे लागतात, काय लागतायत आणि त्याला कशा पद्धतीनं निधी द्यायचा तेही आपण त्या ठिकाणी ठरवू. आणि ही महत्वाची बाब आहे. मी शब्दाचा पक्का, मी कुठेही त्याच्यामध्ये बदल होऊन देणार नाही. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो वारसा सांगितलेला आहे बेरजेच्या राजकारणाचा, तो वारसा पुढं नेत बेरजेचं राजकारण करायचं. त्याच निमित्तानं आज या सगळ्या मान्यवरांच्या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आम्ही सगळेजण इथं आलो. मी शिरीष भाऊ, बापूसाहेब देशमुख गोरठेकर, कैलास भाऊ श्रीनिवास देशमुख गोरठेकर यांच्या परिसरातील अनेक आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामपंचायतीचे आणि इतर मान्यवर यांनी हा प्रवेश केला. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की यांना कधी असं वाटणार नाही की आपण आगीतनं उठलून फुफुट्यात पडलोय. आम्ही योग्य पद्धतीनं यांचा मान सन्मान ठेवू, त्याच्यामध्ये कुठेही अंतर पडू देणार नाही. त्याचं कारण असं आहे, त्याच्यामध्ये एवढंच आहे की पाठपुरावा करावा लागतो कामाचा, पूर्ण राज्याचा त्या ठिकाणी व्याप असतो. आणि त्याच्यामुळं माजी आमदार बाबासाहेब देशमुख गोरठेकर आणि माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचं कुटुंब हे माझ्या नांदेड जिल्ह्यातील निष्ठावान एक प्रामाणिक कुटुंब, आणि या कुटुंबांनी दिलेला शब्द हा अंतिम असतो. आणि त्याच्यामुळं नांदेड जिल्ह्यामध्ये विशेषतः उमरी, धर्माबाद, भोकर, नायगाव, त्याच्यातून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं तसं बघितलं तर स्वतः सचिन नाईक आणि काही किदवटची पण मंडळी आज पक्षामध्ये आलेली आहे, त्यांचंही मी स्वागत करतो. पण या सर्व तालुक्यात त्यांना मानणारा हा मोठा वर्ग आहे, विशेषतः उमरी, धर्माबाद, भोकर, नायगाव. आणि अशा कुटुंबातील आज हे सगळे मान्यवर तुमच्या सहित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्याचा निश्चितपणे फायदा हा होणार आहे. आणि एकंदरीतच उद्याच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्याच्यानंतर सहकारातल्या निवडणुका, मार्केट कमिटीच्या पणनमधल्या निवडणुका, ह्या पण महत्वाच्या असतात. तिथं आपल्याला कार्यकर्त्याला संधी देता येते. यामध्ये मगाशी नवाबाईंनी सांगितलं तसं शिवशाहू फुले आंबेडकर विचार सरणीचेच गोरठेकर कुटुंबीय पण होतं, आम्ही पण होतो. यापूर्वी त्यांनी आम्ही एकत्र बरोबर काम केलेलं आहे. आज दत्तात्रय रेड्डी माजी सभापती जिल्हा परिषद नांदेड, तसंच सुभाषराव जखोजीराव देशमुख गोरठेकर नाना, आनंदराव विठ्ठलराव यल्लम गोडे माजी जिल्हा परिषद सदस्य, बालाजी केवला जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य, उद्योजक आहेत, बंजारा समाजाचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, गणेशराव भीमसेनराव गाडे माजी उपसभापती मार्केट कमिटी उमरीचे, आणि आमचे सदाशिवराव पुपुलवाड यांच्यासह अनेकांनी त्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मी एवढंच सांगेन की यामध्ये जुन्या नव्यांचा अशा पद्धतीचा कुठला वाद होणार नाही. सगळ्यांचा मान, जुन्यांचाही आदर ठेवला जाईल, नव्यांचाही सन्मान केला जाईल. त्यामध्ये कुठेही अडचणी इथली जाणार नाही. भविष्यात कुणावरही पश्चातापाची वेळ येणार नाही. अशा प्रकारचा विश्वास, जुन्या आणि नव्यांची सहकार्यांची चांगली मोठ बांधून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याला पूर्ण ताकदीने त्या बाबतीमध्ये लढवायच्या. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. या अतिवृष्टीच्या काळामध्ये जे काही माझ्या बळीराजाचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यात केंद्राची पण मदत आम्ही मागतोय. उद्याच रात्री अमित शहा साहेब मुंबईला येत आहे, पंतप्रधान पण 29 तारखेला येत आहे. मध्ये त्यांनी सांगितलं पंचनामे करा आणि आमच्याकडे पाठवून द्या. तिथून पण आपण काही मदत मिळवण्याचा प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. अतिवृष्टीमध्ये झालेल्या भागातील परिस्थिती हे त्यांना मदत करत असताना तशाच सवलती देखील राज्य शासनातर्फे देण्यात आलेल्या आहेत.
पीक कर्जाचं पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, शाळा महाविद्यालयाच्या परीक्षा शुल्काला माफी, रोजगार हमी योजना कामात शिथिलता, शेती पंपांची वीज जोडणी खंडित न करणं. खरं तर आता वीजेला बिलच नाहीये, त्याच्यावर तो प्रश्न नाही. मित्रांनो, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, ज्याचा उल्लेख मगाशी मी प्रतापराव चिखलीकरांच्या भाषणामध्ये बघितला. अलीकडच्या काळात आता पूर्वीसारखी शेती करून चालणार नाही, आपल्याला काही बदल करावे लागतील. मी माझ्या भागामध्ये 3-4 वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर हा कृषी क्षेत्रामध्ये देखील करायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या पीक नियोजनाचा सल्ला आपण देतो. ऍग्रिकल्चर कृषी विभागाला पण त्याच्यात लक्ष घालायला सांगितलंय. कृषी विद्यापीठ आपली आहेत सरकारी, त्यांनाही लक्ष घालायला सांगितलंय. त्याच्यात माझ्या बळीराजाचा खर्च कसा कमी होईल, पाणी कसं कमी लागेल, खतामध्ये कशी बचत होईल, उत्पादकता कशी वाढवता येईल, दर्जेदार शेतमालाचं उत्पादन कसं वाढवता येईल, शेतीमालाला हक्काची आणि शाश्वत अशा प्रकारची बाजारपेठ कशी मिळवून देता येईल, यासाठी शासकीय, निमशासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये उपयुक्त असलेल्या प्रणालीचा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करतोय आणि त्याच्यातनं आम्हाला यश आलेलं आहे. त्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे महाराष्ट्रातल्या काही हजार शेतकऱ्यांना 18,250 रुपये ते भरताय. ऊसवाल्यांचे 6,000 मला वाटतं 750 रुपये साखर कारखान्यांनी भरायचे. असं 25,000 रुपये भरले तर त्यांच्या प्लॉटवर आपण ती प्रणाली लावू शकतो. त्याच्याबद्दल मधल्या काळामध्ये एक आम्ही मीटिंग घेतलेली होती. ठोंबरे आणि बरेच जण या क्षेत्रातले मान्यवर त्या मीटिंगला पुण्यामध्ये जमलेले होते. मित्रांनो, आता आपल्याला पूर्वीसारखी शेतीवाडी करून चालणार नाही. जसं आपल्या लहानपणी आपल्याकडे संकरित गाय नव्हती, त्याच्यावर आपली गाय जे काही कंदार असेल किंवा तुमची वेगवेगळ्या आपल्या इकडच्या ज्या जाती आहेत, खिलार असेल, त्या दूध किती द्यायच्या तुम्हाला माहिती आहे. आता संकरित गाय दूध देते 40 लिटर 50 लिटर. कधी कुणाला खरं वाटलं होतं का? अहो, एकदा तर कोकणामध्ये कोकणी माणसांना तिथं काही कार्यक्रम झाला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या गायी पाळा, त्या इतक्या 25-30 लिटर दूध देतात. त्यांनी प्रश्न विचारला, अरे गाय 25-30 लिटर पाणी तरी पिती का, दूध कसं रे दी? एवढा लोकांचा त्या गोष्टीवर विश्वास नव्हता. आता लोकांचा विश्वास बसायला लागलाय, कारण जग बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे, त्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी पुढे येत आहेत. त्याचा वापर आपल्याला करावा लागेल. महाराष्ट्रात काही ठिकाणी तो सुरू झालाय. मगाशी प्रतापराव चिखलीकरांनी बोलत असताना भावाच्या बद्दल उल्लेख केला. कुणाचा भाव 3,000 आहे, कुणाचा 3100, कुणाचा 3200. मी ज्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, मी 3450 रुपये उसाला भाव दिला. किती? 3,450 रुपये. अरे मी काय करू रे, तू माझ्याकडे येऊन तिकडे शेती कर. त्यामध्ये माझा शेजारी एक सहकारी कारखाना आहे सोमेश्वर, त्याचा भाव 3400. मित्रांनो, आधुनिक पद्धतीने शेती केली. आता आम्ही शेतीमध्ये जसं एआयचा वापर करतो, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा, तसं आता साखर कारखान्यामध्ये देखील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जगात आता सर्व क्षेत्रामध्ये ते सुरू झालेलं आहे. तुम्हाला ऐकायला कदाचित वेगळं वाटेल, परंतु उमरीकरांनो, हे आपल्याला करावं लागेल. त्या रस्त्याने आम्ही तुम्हाला घेऊन जायचं ठरवलंय. जी मुलं पुढे येतील, नवी पिढी पुढे येईल, त्यांना आम्ही ते प्रशिक्षण देऊ, त्यांना आमच्या कृषी विभाग ती माहिती देईल. त्याबद्दल आपण काळजी करू नका. परंतु आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही यंदाच्या वर्षी 50,000 शेतकऱ्यांना 1,00,000 एकर क्षेत्राला त्याचा फायदा देण्याचं ठरवलेलं आहे. 500 कोटी रुपयाची तरतूद राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. होतं काय, कारण उद्याच्याला लोकांच्या वेगवेगळ्या मागण्या येतात, परंतु त्यांनी तयार केलेल्या मालालाच योग्य भाव मिळाला, योग्य दर मिळाला आणि उत्पादन त्याचं वाढलं,
आणि उत्पादन खर्च कमी झाला. मी आता माझं टनेज निघत होतं साधारण 60, 65, 70 पर्यंत. मी आता यंदा एआयचा वापर करून ऊसाची लागवड केलेली आहे. मला खात्री आहे की साधारण माझा 100 टनाच्या पुढच्या वर्षी ऊस निघेल. मी जरूर तुमच्यातले काही लोक आले तर मी तुम्हाला दाखवेन की कशा पद्धतीचा तो ऊस आहे. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय ते मी माझ्या शेतात पहिलं केलेलं आहे आणि मग तुम्हाला सांगायला आलेलं आहे. मी भावाचा प्रतापरावांनी काढला, मी नाही काढला ते, पण त्यांनी काढल्यामुळे मला सांगावं लागलं की माझा भाव 3450 रुपये निघालेला. त्याच्यावर जे आहे खरं ते मी सांगणार ना. मग आम्ही जर करू शकतो तर आपली इथली लोक का करू शकत नाही? काय अडचण आहे त्यामध्ये? तुम्हाला पाणी आहे, गोदाकाठ भरलेला आहे. त्याच्यात ज्या काही मगाशी शिरीष भाऊंनी अडचणी सांगितल्या त्याच्यात मी लक्ष घालणार आहे. कारण काही वेळेस माझ्या काही गावांचा संपर्क तुटलेला होता. हेलिकॉप्टर पाठवलं आणि तिथल्या लोकांना उचललं आणि सुरक्षित स्थळी आणलं. काही लोकांना भीती वाटते की दरवर्षी पावसाळ्यात हे होईल का काय, त्याचाही आम्हाला विचार करावा लागेल. त्याच्याकरता ह्या तज्ज्ञ लोकांची कमिटी करून की काय नक्की होणार आहे, हे पोचमपाडचं बॅकवॉटर आहे का आणखी काही वेगळं आहे का, यंदा पाऊसच अति पडला त्याच्यामुळे हे घडलंय, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. कारण तिकडं आमच्या इथं अलमट्टी धरण आहे, म्हणजे सांगली जिल्ह्याला लागून तिकडेही पंचगंगा, कोयना, कृष्णा भरभरून वाहते आणि तिकडून वाहिलं की ते पाणी पुढं तुमचं जसं पोचमपाडलं जातं तसं ते अलमट्टीला जातं आणि त्याचा बॅकवॉटर कधी कधी त्रास देतं. तसं काही झालंय का म्हणून ते इथं एक अभ्यास समिती नेमलेली आहे. याही गोष्टीचा विचार आपण सर्व सहकारी मित्रांनी केला पाहिजे आणि त्याच्यात आम्ही निश्चितपणे लक्ष घालू. आता दत्ताबाबा भरणेकडेच कृषी खातं दिलेलं आहे. तो एक तरुण कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं लक्ष त्यांनी घातलेलं आहे. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. आज या सगळ्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं वरचेवर आपल्याला एकमेकाला भेटायचं, एकमेकाचे प्रश्न सोडवायचे. मी जे सांगतोय त्यामध्ये मला शिरीष भाऊ, प्रतापराव, तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, जर कुणाला काही शेतकरी तरुण चांगल्या प्रकारे शेती करणारे असतील तर माझ्याकडे पाठवून द्या. तिथं आम्ही शेतामध्ये ते दाखवतोय काय काय केलंय. त्याच्यामध्ये खोडवा, यंदा आमच्या इथला खोडवा देखील कदाचित 80-90 ते 100 टन निघेल. आता तो तिथं पाहिला आहे. त्याला अजून खोडवा जायला उशीर आहे, पण मी जे सांगतोय तुम्हाला तशा पद्धतीच्या मी गाई दाखवू शकतो, शेती दाखवू शकतो, ऊस दाखवू शकतो, फळबागा दाखवू शकतो. आम्ही कुठल्या कारखान्यात 3450 रुपये भाव देतो तेही दाखवू शकतो. हे मी नुसतं वरवर मोकळ्या गप्पा मारायला उमरीमध्ये आलेलो नाही. ही वस्तुस्थिती सांगायला मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळं लोकांच्या मध्ये आर्थिक सुबत्ता तिथे येते. तशी आर्थिक सुबत्ता हेच स्वर्गीय बापूसाहेबांचं स्वप्न होतं, हे स्वर्गीय बाबासाहेब गोटेकर साहेबांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न साकार करण्याच्या करता शिरीष भाऊ असतील, त्याच्या संदर्भातले आमचे कैलास भाऊ असतील आणि त्यांची सगळी टीम असेल, हे सगळेजण काम करू पाहताय. आपण सगळेजण मिळून त्या गोष्टी करून दाखवू अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना पुढे व्यक्त करतो. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पुढील काळात देखील मी स्पष्टपणे सांगतो, सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषांच्या नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. ही जी शिवशाहू फुले आंबेडकरांची शिकवण आहे, यामध्ये कुठेही आम्ही कमी पडणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात सामील झालेल्या सर्व मान्यवरांचं, पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष या नात्याने मनापासून स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कायम कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, मागासवर्गीय, महिला, वंचित, दुर्बल घटकांच्या सह सर्वसामान्यांच्या सोबत राहील याची देखील मी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद दादा.
सर्वांनी भोजन करून जायचं आहे. जिनिंग मध्ये भोजनची व्यवस्था केली आहे. या ठिकाणी नांदेड कलेक्टरशी बोलतो, कारण मी त्यांना सकाळीच सांगितलं होतं जे काही घटना म्हणजे नैसर्गिक संकट आले त्याचे सगळे प्रस्ताव पाठवा. हे का पाठवलं नाही त्याची मी चौकशी करून त्यात लक्ष घालतो. धन्यवाद. साहेब या ठिकाणी